तास अभ्यास केल्याच्या नंतरही त्यांच्या 4थ्या दिवशी ज्या चॅप्टरमध्ये त्यांनी अभ्यास केला ते त्यांच्या लक्षात राहत नाही. याचं कारण असं आहे मित्रांनो, मन लावून अभ्यास केला पाहिजे असं विद्यार्थ्याकरता आम्ही सांगतोय. पण ज्यावेळेस तुम्ही 3 तासाचा अभ्यास करता, अभ्यास हा कुठलाही असो, जनरलमध्ये जरी आपण घेतलं, सगळ्या क्षेत्रामध्ये जरी आपण घेतलं, पण ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्या क्षेत्राचा, मित्रांनो, त्यावेळेस आपण 3 तासाचा अभ्यास करतो, पण 40 मिनिटं असा तुम्ही अभ्यास करा की 3 तास ते कव्हर होतील. कारण आता इतका वेळ नाहीये मित्रांनो. काळवेळ आता आपल्याला बदलत चाललेला आहे. काळावेळानुसार आपल्याला वागावं लागणार आहे. जसं खांद्याच्या खाली आपण काम करतो, याला हार्ड वर्क असं म्हणतात. ज्यावेळेस खांद्याच्या वरती आपण काम करतो, याला स्मार्ट वर्क म्हणतात. आणि ज्यावेळेस याला स्मार्ट वर्क म्हणतात, त्यावेळेस इथं याला ओळखणं फार गरजेचं आहे. म्हणून सांगितलं याच्यामध्ये कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड, चेतन मन, अचेतन मन, सृजनात्मक भाग, तार्किक भाग. मित्रांनो, जे आपल्याला रात्री स्वप्न पडतात हे आपल्या उजव्या साईडला पडतात. याला सृजनात्मक भाग असं म्हटलेलं आहे. डावा भाग आपला तार्किक भाग आहे आणि उजवा भाग आपला सृजनात्मक भाग आहे. असो, कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड. मी जसं आता तुम्हाला स्वप्न सांगितले, ड्रीम्स सांगितले, ते ड्रीम्स आपल्याला मोठे ठेवायचे आहेत. पण मित्रांनो, हर विचार हकीकत में बदलता है, मगर विचार सच्चा और दिल से होना चाहिए. हृदयातून पाहिजे की मला तिथं जायचं आहे. येस आय कॅन डू इट, हे मी करू शकतो. आपने अगर ठान लिया अंदर से, मेरे को एमडीआरटी चे भी ज्यावेळेस मी प्रोग्राम घेतोय, असो त्यानंतर लीडरचे बी ज्यावेळेस मी प्रोग्राम घेतोय, एमएलएम चे बी ज्यावेळेस प्रोग्राम घेतोय, इन्शुरन्स क्षेत्रातले प्रोग्राम, ऑल प्रोग्राम, शिक्षक वर्ग, प्राध्यापक वर्ग, सगळे प्रोग्राम मी पुढे थोडीशी माझी माहिती तुम्हाला देणारच आहे. असो मित्रांनो, आपुलकी सहचर्य, दुसऱ्याबद्दल आपल्या मनामध्ये आस्था असली पाहिजे, आपुलकी असली पाहिजे. ही आपुलकी फक्त आपल्या कामापुरती नसली पाहिजे मित्रांनो. एक एक 2003 ची एक गोष्ट मी सांगतो. एक इन्शुरन्स क्षेत्रामध्ये मी ज्यावेळेस काम करत होतो, तर मित्रांनो, एक व्यक्ती, मी ज्यावेळेस काही पेमेंट नव्हतं तर मी एटीएमला गेलो होतो. तर तो एटीएमला रांग असल्या म्हणजे रांग असतात आपल्याला माहिती आहे. त्या रांगेमध्ये मी उभा होतो. तर एका व्यक्तीला सहज मी चर्चा करत होतो. करता त्यांनी असं सांगितलं, की "सर, माझ्याकडे पॉलिसी आहेत. माझ्याकडे इन्शुरन्सच्या पॉलिसी आहेत. सगळ्या इन्शुरन्सच्या पॉलिसी आहेत." तर मी त्यांना सांगितलं, "तुमचं टोटली इन्शुरन्स ज्या पॉलिसी आहेत तुमच्या, त्या पॉलिसीचं टोटली इन्शुरन्स किंवा टोटली अमाउंट किती होतं आणि इन्शुरन्स तुमचा किती होत आहे?" तर त्यांना ते सांगता आलं नाहीये मित्रांनो. त्यांनी सांगितलं, "माझी गेल्या वर्षी एक बंद पडलेली पॉलिसी." मी एक एक्झाम्पल सांगतोय माझं रिॲलिटीचं तुम्हाला. बंद पडलेली एक पॉलिसी आहे आणि मित्रांनो, ती बंद पडलेली पॉलिसी मी त्यांची चालू करून दिली आणि कुठलाही त्यांना एकही शब्द न बोलता त्यांना फक्त माझं व्हिजिटिंग दिलं आणि त्यानंतर 8 दिवसांनी मला त्यांचा कॉल आला आणि त्यानंतर ते कॉलिंग मी त्या ठिकाणी केलं. ते होतं अमाउंट ₹1,20,000. हॅलो. मी हे का तुम्हाला सांगतोय? याचं कारण आहे, ग्राउंड लेव्हलला ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, त्याच्यावर आम्ही ट्रेनर झालेलो आहे. तर मित्रांनो, या गोष्टी आहेत. पण आपल्याला काय होतं, एक ज्यावेळेस मी एका रसवंतीला रस घ्यायला गेलो होतो. उन्हाळ्याच्या वेळेस रसवंतीमध्ये रस घ्यायला गेलो होतो, तर त्या रसवंतीवाल्याला मी विचारलं, "तुम्ही किती कमवता?" ते म्हणतात, "आम्ही भरपूर कमवतो, पण हे जातंय किती आणि येतंय किती याचं कॅल्क्युलेशन नाहीये." पण मी म्हणलं, "ठीक आहे, ते काही ग्लास तुमचे जात असतील, पण काही ग्लास जे येतायत, त्याच्यातलं काही जे अमाउंट असतं, त्याच्या पाठीमागे आपलं काही पडतंय का?" तर मित्रांनो, तिथं पण मी प्रपोजल केलं होतं. ते होतं ₹135 डेली. तर या गोष्टी आहेत मित्रांनो. आपण ते करू शकतोय. मी ऑफलाईनमध्ये तर आग लावतो या ठिकाणी. पण आता ऑनलाईनमध्ये आहेत. ऑफलाईनमध्ये माझे नीलकमल होतं. असो मित्रांनो, मी पुढे सगळं तुम्हाला डिटेलिंग घेणार आहे. फक्त शांततेत ऐका आणि शेवटपर्यंत ऐका. हे सगळं टोटली मी तुम्हाला सांगणार आहे, की आहे काय. मित्रांनो, मी एक विद्यार्थी म्हणून तुमच्या समोर उभा आहे. तुम्ही कुठेही असा मी गुरुवर्य आहे, कुठलाही भाग नाहीये मित्रांनो. काही गुरुवर्य आहेत आपल्याला ऐकतायत या ठिकाणी. पण मित्रांनो, मी कुठलाही गुरुवर्य नाही. जे काही मी 20 वर्ष झालं गेले ज्ञान घेतलेलं आहे, प्रत्येक काही क्षेत्रातलं ते ज्ञान फक्त मी तुमच्या पुढं मांडतोय. एवढाच भाग आहे तुमच्यात आणि माझ्यामध्ये. एवढाच फक्त डिफरन्स आहे. बाकी काही नाहीये मित्रांनो. तुम्ही पण जे ज्ञान देतात, ते पण आम्ही ऐकतोच मित्रांनो. परवा मी एक अमिताभ बच्चन सरांचं एक
व्याख्यान होतं ते मी व्याख्यान ऐकलं. त्याच्यामध्ये अमिताभ बच्चन सरांनी एक वाक्य असं जबरदस्त त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं 1 तासाच्या. त्यांनी असं सांगितलं, की "सर, सर कुणाला म्हणले माहितीये का ते? 8 वर्षाच्या मुलाला. त्या सरांकडून मी शिकलो आणि ते सर 8 वर्षाचे आहेत, हे नंतर त्यांनी सांगितलं. 8 वर्षाच्या एका मुलाकडून मी शिकलो होतो. तर त्या गोष्टी थोड्याशा लक्षात घ्या मित्रांनो. शिक्षण हे कुठं नाही आपल्याला ज्या लेव्हलला चांगलं भेटन, त्या लेव्हलला चांगलं घ्यायचं आहे. अच्छा लगा तो यहाँ रखने का, नहीं तो चेअर के नीचे डालने का. या गोष्टी थोड्याशा लक्षात घ्या. असो, आपुलकी सहचर्य दुसऱ्याबद्दल आपल्या मनामध्ये असणारी आपुलकी, आस्था ही शेवटपर्यंत असली पाहिजे मित्रांनो. एल-आय-सी एजंट करता तर अहंकार नसायला पाहिजे, इगो नसायला पाहिजे, मीपणा नसायला पाहिजे, घमंड नसायला पाहिजे. मित्रांनो हे काहीही नसायला पाहिजे. सगळ्यात मोठा दुश्मन काय आपला? घमंड. काही-काही जण श्रीमंतीचं घमंड करतात बघा. मित्रांनो मी डायरेक्ट तुम्हाला बोलतोय, श्रीमंतीचं घमंड अजिबात नसलं पाहिजे मित्रांनो. आता अंबानीला पण घमंड नाहीये. या गोष्टी थोड्या लक्षात घ्या मित्रांनो. म्हणून त्या लेव्हलला अजून काही-काही स्तरावरती काम करतात आणि ते काम कसं करतात याच्यात पण आपल्याला घेण्यासारखा एक पॉइंट आहे. 6 महिन्याला पहिलं त्यांनी जिओ फ्री दिलं आणि त्यांना माहीत होतं हे सगळं कॅल्क्युलेशन त्यांनी लावलं होतं. याच्यानंतर त्यांना माहीत होतं, की लोकांना वाटलं 6 महिने हे फ्री आहे, पण लोकांना अशी सवय लावली, आदत, हॅबिट उनके ऊपर डाल ली उन्हें और वो लगातार म्हणजे कंटिन्यू मध्ये ते जिओ वापरत गेले. तर मित्रांनो ह्या गोष्टी आपल्याला पण करायच्या. कारण काय होतंय, ज्यावेळेस एखादं प्रपोजल आपण करण्याकरता मी एल-आय-सीवर जास्त बोलतो. एल-आय-सीचे सगळे जवळपास या ठिकाणी आहेत. एखादा प्रपोजल आपण करण्याकरता जातो. घरनं ज्यावेळेस आपण निघतो ना, एखादं प्रपोजल करण्यासाठी, पॉलिसी करण्यासाठी. पण ज्यावेळेस निघतो, त्यावेळेस असं समजून निघत नाही, की मी आज क्लोजिंग करून येणार आहे. काही जण तर असे निघतात, की बघू झाली तर झाली, नाही झाली. यांना टच तर करून बघू. तर मित्रांनो, आत्मविश्वास आपला असला पाहिजे. असो, अहंकार आपला नसला पाहिजे. मित्रांनो, अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, ये भी बोलते मेरे को अभी कुछ सीखने का है. लता मंगेशकर म्हणतात मला सिंगर बनायचंय. सचिन तेंडुलकर म्हणतो मला क्रिकेटर बनायचंय. अमिताभ बच्चन म्हणतात मला अजून हिरो बनायचंय. तर मित्रांनो, हे किस लेवल पे है? तो ये मास्टर ब्लास्टर है. तो भी ये बोलते मेरे को कुछ बनने का है. तो दोस्तों हमको हमको और आपको कुछ बनने का है. इसलिए अच्छी तरीके से सुनना. इगो नसला पाहिजे. काही जणांना घमंड असा आहे, अहंकार असा है. कोई लड़के बोलते हैं हमारे लोग हमारे बारे में क्या सोचेंगे? दोस्तों लोग हमारे बारे में क्या सोचेंगे अगर ये भी आप सोचेंगे तो फिर वो क्या सोचेंगे? इसलिए जो आपका चल रहा है, अच्छे तरीके से चल रहा है, ये चलन देने का. लोग लोग कहते रहते हैं, इसके ऊपर ज्यादा ध्यान नहीं देने का. असो दोस्तों, अहंकार नसला पाहिजे. एक बार क्या हुआ, एक एक्झाम्पल देतो. माझ्याकडे 4,500 एक्झाम्पल आहेत मित्रांनो, पण एक छोटंसं एक्झाम्पल या ठिकाणी मी देतो. अहंकार असल्याच्या नंतर काय होतं, इगो असल्याच्या नंतर काय होतं, घमंड असल्याच्या नंतर काय होतं. मित्रांनो एक बार क्या हुआ, एक आदमी उनके गांव से उनको बंबई जाना था. जैसे वो बंबई निकले, रात का टाइम था और जो इनके गांव का और बंबई का जो डिफरेंस था वो 12 घंटे का था. जैसे वो रात को रेलवे स्टेशन आए, जब रेलवे आई, जो डिब्बे में इनको जाना था वो डब्बे में वो गए और डब्बा खचाखच भरे वाला दिखा. डब्बा खचाखच भरे वाला था. इस साहब के अंदर एक ईगो आया, मीपन आला, घमंड आला आणि वो गेट पे से बोल रहे हैं यहाँ इस डब्बे में सांप है, सांप है, सांप है बोल के. इस डब्बे में सांप है बोल के. जैसे लोगों ने ये सुना, डब्बा पूरा खाली हुआ और ये साहब एक बर्थ पे सो गए. सुबह-सुबह एक झाड़ू मारने वाला वो डब्बे में आया और झाड़ू मारते टाइम उन्हें देखा कोई तो भी लेटे वाला साहब है. उस उन्हें वहां जाके वो साहब को जगाया. साहब बोले उठो और साहब उठते टाइम वो झाड़ू मारने वाले को बोलते आई क्या बम्बई. अब ये झाड़ू मारने वाले को मालूम नहीं था रात को कौन साहब आया था. वो बोलता है साहब तुम्हारे जैसा रात को इस डब्बे में एक साहब आया था. बोले क्या हुआ, ये वो साफ साफ बोल के इस डब्बे में चिल्लाया. बोले बाद में क्या हुआ, बोले बाद में डब्बा काट दिया गया, गाड़ी बम्बई चली गई. तो ये साहब वहीं रहे जहां वो डब्बे में थे. रात को जहां थे वहां सुबह तक रहे. दोस्तों इसके लिए घमंड नाही करना, इगो नाही करना. मित्रांनो या गोष्टी तर मी ऑफलाईन मध्ये तुम्हाला भरपूर काही सांगू शकतो. प्रतिष्ठा, मान सन्मान. आपल्याला सगळ्यांना वाटतं आपल्याला प्रतिष्ठा भेटायला पाहिजे, मान सन्मान भेटायला पाहिजे.
आपल्याला पण 4 लोकांनी ऐकायला पाहिजे. मी स्टेज करेज घेणार आहे थोडंसं. आपल्याला पण 4 लोकांनी ऐकायला पाहिजे. तर मित्रांनो, ह्या गोष्टी सगळ्या होत आहेत. त्या गोष्टी होणार आहेत. पण मित्रांनो, त्या लेव्हलचं बिग आपण आपलं ठेवायला पाहिजे. थोडंसं स्वप्न हे मोठं ठेवायला पाहिजे. मेरे को भी ऐसा लगा था 1998 में एक बार मैं षणमुख आनंद हॉल बम्बई में एक कार्यक्रम में मैं बैठा था। 5 दिन का वो प्रोग्राम था। वहाँ 1998 में षणमुख आनंद हॉल में मैं बैठा था और जहाँ से मेरे को 5 दिन में 5 मिनट की खाली एक टिप मिली वहां से, 5 मिनट की। और वो 5 मिनट की जैसी टिप निकाली और वहां उसके ऊपर मैंने 5 मिनट के ऊपर जैसा स्टडी करी और वो ट्रैक पे मैं चल गया। मेरे को स्पीकर बनने का था और वो मैं अभी यहाँ तक आपके सामने आहे. तर हे काय झालंय आतापर्यंत